आरोग्य जागृती. आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उभे आहोत छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध अशा कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये. कमलनयन बजाज हॉस्पिटलने कोल इंडिया लिमिटेडबरोबर BMTसाठी कोलॅबरेशन केलेलं आहे आणि याच्यातून याबाबत जे रुग्ण आहेत थॅलेसेमियाचे यांच्यावर उपचार होणार आहेत. जाणून घेऊया पूर्ण प्रक्रिया. सर क्या बोलेंगे इस बारे में? ये हमने कोल इंडिया लिमिटेड के साथ एक MOU किया है ताकि थैलेसीमिया पेशेंट का इलाज हम लोग फ्री में कर पाए, स्पेशली वो पेशेंट जो बिलो पॉवर्टी लाइन हो और ताकि उनके ऊपर कोई फाइनेंशियल प्रॉब्लम ना हो. कमलनयन बजाज एक क्वाटरनरी केयर फैसिलिटी है जहाँ पर इसका इलाज पहले भी चल रहा था, पर अभी इस MOU के बदौलत हम और भी गरीब मजदूर और भी गरीब पेशेंट के लिए हम सहायता कर सकते हैं. सर, कोल इंडियाबरोबर आपण कोलॅबरेशन केलेलं आहे. हे मराठवाड्यातलं पहिलं हॉस्पिटल आहे का? काय माहिती द्याल? हो. सो आजचा हा जो कोल इंडियाचा MOU आहे हा मराठवाड्यात पहिल्यांदाच आमच्या हॉस्पिटलला मिळालेला असून ह्याच्यासाठी जे लागणारं सहाय्य आहे त्याला डॉक्टर CO सर, फर्नांडिस सर आणि आमचे चेअरमन प्रमोद अगरवालजींचं खूप मोठं कार्य आहे आणि ज्याच्यामुळे आता ऑलमोस्ट 3000 पेशंट्स जे मराठवाड्यात वेगवेगळ्या प्रांतात शहरात विखुरलेले आहेत त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची ही क्युरेटिव्ह प्रक्रिया जी आहे ती मिळवण्याचा हा उपक्रम आहे. सर, 90% थॅलेसेमिया हे उच्च याच्यात आपण मोडतो आहे. सर, याचा सक्सेस रेट किती आहे मग? अत्याधुनिक औषधोपचारांनी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटनी हाय रिस्क थॅलेसेमिया ज्याला आपण म्हणतो उच्च कोटीचे थॅलेसेमिया जे 90% पेशंट्स आत्ताच्या मराठवाड्यातल्या पॉप्युलेशनमध्ये आहेत त्यांचा रिस्पॉन्स रेट आणि सक्सेस रेट 90% अँड अबव आहे. सर, आता जर शस्त्रक्रिया करायची तर आता सध्या आपलं कोलॅबरेशन होण्याच्या पहिले याला किती खर्च येत होता? पेशंटच्या हाय रिस्क पेशंटच्या थॅलेसेमियाच्या आणि एप्लास्टिक ॲनिमिया पेशंटच्या एप्लास्टिक ॲनिमियाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये 8 ते 12 लाख रुपयापर्यंत खर्च जायचा. हा ऑलमोस्ट 50% आहे पुण्या मुंबईच्या कंपॅरिझनमध्ये, जिथे 25 ते 30 लाख रुपयाचा खर्च जातो. पण आता कोलॅबरेशन झाल्यामुळे ऑलमोस्ट हा पूर्ण खर्च डोनेशन्सच्या थ्रू आणि कोल इंडियाच्या मदतीच्या थ्रू हॉस्पिटल स्वतःहून आणि चॅरिटीच्या थ्रू हॉस्पिटल स्वतःहून करणार आहे. त्याच्यामुळे ऑलमोस्ट मोफत पेशंटचा ट्रीटमेंट. सर, काही हॉस्पिटल असं सांगताय का टोटली उपचार आमच्याकडे फ्री ऑफ चार्ज होतील, पण नंतर ज्यावेळेस बिल हातात येतं, डिस्चार्जची वेळ येते, त्यावेळेस एक लंब बिल त्यांच्या हातात असतं, असं आपल्याकडून काही होणार आहे का? नहीं, ऐसे कभी नहीं होगा. कमलनयन बजाज में तो कभी नहीं होगा. ये कमलनयन बजाज मराठवाड़ा गरीब लोगों के लिए बना हुआ है. इसके अंदर हम लोग सारे स्पेशलिस्ट हैं, सब लोग यहीं के हैं. तो ऐसा नहीं है कि जब हमने ये स्कीम लॉन्च किया है तो ये बिल्कुल फ्री होगा. सर, थॅलेसेमियाच्या बाबतीत काही समाजामध्ये काही गैरसमज पण आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि केअर करण्यासाठी काय करायला पाहिजे? सर्वप्रथम थॅलेसेमिया हा पूर्णपणे बरा होऊ शकतो हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी थॅलेसेमियाग्रस्त पेशंट असेल त्याला लवकरात लवकर वयाच्या पहिल्या 6व्या वर्षाच्या आत पेशंटला बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी रेफर करणं गरजेचं आहे. नंबर 1 जेणेकरून त्याचा सक्सेस रेट आणि कॉम्प्लिकेशन रेट खूपच चांगला होतो. नंबर 2 थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे जो की जनजागृतीने आपण पूर्णपणे टाळू शकतो. त्याच्यासाठी थॅलेसेमिया प्रत्येक कपलनी प्री प्रेग्नन्सी थॅलेसेमिया कॅरियर स्टेटस करणं अत्यावश्यक आहे. त्यानंतर जेनेटिक काउन्सिलिंग आणि ऑब्स्टेट्रिक काउन्सिलिंगनी आपण थॅलेसेमिया पीडित पेशंटचा जन्म सहजपणे अवॉइड करू शकतो. सर, थॅलेसेमियाचे जे हे आहेत ते कसं ओळखायचं? रुग्णातले जे थॅलेसेमियाचा हा विकार वयाच्या पहिल्या वर्षापासूनच निर्माण होतो, कारण की रक्त तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती दुर्बळ होऊन नाहीशी होते. तर वयाच्या पहिल्या वर्षापासून हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पेशंट थकवा आणि तापामुळे
पेशंट भरती होतात आणि तेव्हा थॅलेसिमियाचं डायग्नोसिस होतं. सर त्यानंतर मग त्याला ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते. सर थॅलेसिमियामध्ये पण सुद्धा असं काही फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज असं काही आहे का? आहे, अगदी आहे. सो थॅलेसिमिया फर्स्ट स्टेजमध्ये पेशंट नुकताच डायग्नोज झालेला असतो. पेशंटला 2 वर्षापासूनच ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडत असते. सोबतच पेशंटला आयर्न किंवा लोह्याचं प्रमाण शरीरात वाढू नये ह्याची ट्रीटमेंट ऑलरेडी उपलब्ध झालेली असते. आयडियली पेशंटला पहिल्या स्टेजपर्यंतच आपण रोकथाम केली पाहिजे. त्याचा उपचार व्यवस्थिशीर झाला तर पहिल्या स्टेजपर्यंत थॅलेसिमियाची रोकथाम होऊ शकते आणि त्याच्यानंतर जर ट्रान्सप्लांट केला तर त्याचा सक्सेस रेट खूप चांगला असतो आणि कॉम्प्लिकेशन रेट खूप कमी असतात. पण जर उशीर झाला कुठल्याही प्रकारे ब्लड ट्रान्सफ्युजनच्या प्रकारे किंवा आयर्नचं प्रमाण वाढण्याच्यामुळे जे दुष्परिणाम झाले ह्या प्रकारे जर उशीर झाला तर त्याची स्टेज वाढून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये येते, ज्यामुळे हृदयावरती, लिव्हरवरती, स्प्लीनवरती, बोन्सवरती विपरीत परिणाम पडायला सुरुवात होते. सर जे दाते आहेत जे डोनेट करतायत, डोनरला आपण हे जे डोनेट करायच्या टायमाला आपण काही ब्लड ग्रुप वगैरे काही चेक करतो का? का तसं कंपल्शन आहे का? का रुग्णाचा आणि त्यांचा ब्लड ग्रुप सारखाच पाहिजे, मॅच झाला पाहिजे? थॅलेसिमियाच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी फक्त एकच गोष्ट मॅच झाली पाहिजे, ती म्हणजे HLA टायपिंग. त्याला जेनेटिक टेस्टिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये 12 जागांवरती पेशंट आणि डोनरचं मॅचिंग केलं जातं. ती एक साधी आणि सोपी रक्त तपासणी आहे. त्याच्यामध्ये बोन मॅरोच्या तपासणीची काही गरज नाही. त्याच्यानंतर जर HLA टायपिंगमध्ये मॅच असेल तर ब्लड ग्रुप च्या मॅच असण्याची काही गरज नाही. सर कोलॅबरेशन झाल्यानंतर ज्यावेळेस ही प्रक्रिया सुरू होईल रुग्णांना आगाऊ नोंदणी वगैरे काही करावी लागेल का यासाठी? अगदी बरोबर, आगाऊ नोंदणी करण्याची गरज असते, कारण की प्रत्येक रुग्णासाठी एक नवी ॲप्लिकेशन ऑनलाईन करायला लागते कोल इंडियाकडे आणि मग तो निधी मंजूर होऊन पेशंटच्या नावाने येतो. त्यासाठी सोशल सर्व्हिसेस डिपार्टमेंट कमलनयन बजाज हॉस्पिटल हे कार्यरत आहे आणि तत्पर आहे. त्यासाठी एक नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. सर सभी इससे पीड़ित जो पेशेंट है इनको आप क्या आह्वान करेंगे? कि हमें जल्द से जल्द कांटेक्ट करें ताकि उनका इलाज जितना जल्दी हो हम लोग शुरू कर पाएँ. आरोग्य जागृती.